लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर पुरुषांचा डल्ला 14,000हून अधिक पुरुषांना 21,44,00,000चे वितरण पैसे मिळालेल्या पुरुषांवर कारवाई होणार अजितदादांचं आश्वासन मंत्रिपद जाण्याच्या भीतीने माणिकराव कोकाटे शनिदेवाच्या चरणी लीन आरोपांवर बोलणं टाळलं नाशिकला न जाता कोकाटे तातडीनं नंदुरबारहून मुंबईकडे रवाना धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची अजितदादांना इतकी घाई का संजय राऊतांचा सवाल तर गरिबांचं कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्यांना मंत्रिमंडळात येऊ देणार नाही सुप्रिया सुळे आणि दमानी यांची टीका प्रफुल्ल लोढाची नार्को टेस्ट करा दूध का दूध पाणी का पाणी होईल एकनाथ खडसेंची मागणी तर महाजनांच्या संपत्तीची चौकशी करा खडसेंचं आव्हान कोल्हापुरातील 85 लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्याला वेगळं वळण ठेकेदाराने लाच दिल्याचं रेड कार्ड केलं सादर तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांपासून मुख्य लेखा परीक्षकांना पैसे दिल्याचा दावा बीडच्या शिरूरमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करत हातपाय बांधून शेतात फेकलं गेल्या वर्षापासून मुलीसोबत 3दा घडला प्रकार पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरनं 15 ते 20 गाड्यांना उडवलं एकाचा मृत्यू 25 जणांना गंभीर दुखापत पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती छतावरनं येतंय पाणी 73 कोटींच्या जतन आणि संवर्धनाच्या कामावर भाविकांची नाराजी पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेचा तरुणांनी वाचवला जीव पाण्यात उड्या घेत महिलेला काढलं बाहेर बुलढाण्याच्या सावरगाव तेलीमधली घटना मराठवाड्यातील संभाजीनगर जालना आणि लातूरमध्ये पावसाची संततधार जालन्यातील देवठाणा गावात पूल वाहून गेला संभाजीनगरमधील सीतानाणी धबधब्याला रौद्ररूप जायकवाडी धरण 80% भरलं विदर्भातील गडचिरोली गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये मुसळधार नदी नाल्यांना पूर तर निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडले विसर्ग सुरू नागपुरातही पावसाची रिपरिप कोल्हापुरातलं राधानगरी धरण भरलं 4 स्वयंचलित दरवाजे उघडले पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धाराशिवमध्ये 10,000त आईनेच 1 वर्षांचं बाळ विकलं बॉन्डवर संमती देत दुसऱ्या पतीबरोबर राहण्यासाठी मुलाची विक्री मुलाचा ताबा घेण्यासाठी आजीची धडपड